भारतीय जनता पार्टी पाले आणि अमितभाई म्हात्रे यांच्या विशेष पुढाकाराने आज पीटीच्या युनिफॉर्मचं वाटप इथे आयोजित केलेलं आहे। मला वाटतं ही माझी 3री ते 4थी वेळ असेल शाळेत येण्याची आणि अमितभाई म्हात्रे हे सातत्याने माझ्या शाळेतील मुलांना, माझ्या गावातील माझ्या शाळेतील मुलांना पुढे जाण्यासाठी विविध कामांची किंवा गावाच्या भवितव्यासाठी विविध कामांचे आयोजन करत असतात आणि विविध शिबिर किंवा शाळेसाठी लागेल ते वस्तू जिथे कमी तिथे आम्ही या उक्तीप्रमाणे ते पुढे चालत आहेत आणि भारतीय जनता पार्टी पण विशेष सहकार्य त्याच्यात करत आहे। विशेष सहकार्य म्हणजे पालकांचं पण इथे लाभत आहे। मी जेव्हा जेव्हा येते शाळेच्या कार्यक्रमासाठी मुलांच्या बरोबरीने पालकांची हजेरी असते, म्हणजे येथील पालक खरोखरच दक्ष आहे मुलांच्या बाबतीत आणि या शाळेला लाभलेले शिक्षक वर्ग नेहमीच मला वाटतं चांगले शिक्षक लाभलेले आहेत आणि म्हणूनच शाळेतले विद्यार्थी हे बऱ्याच म्हणजे केंद्र स्तरावर विविध स्तरांवर ते बक्षीस घेताना दिसत असतात। आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या उरण तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष गणेशभाई गावण, आमचे युवा अध्यक्ष शैलेशजी गावण, तसेच आमचे दरडीचे मुकुंदभाई गावण, माझ्या सहकारी संगीताताई गायकवाड, आमचे पूर्व विभागाचे अध्यक्ष शशीबाई पाटील, रसिकदादा आमचे आणि विवेकानंद मामा, आमचे सर्व सहकारी, आम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा तेव्हा आम्ही तुम्हाला मदतीचा हात देत राहू। बाळांनो, शिक्षण हे नक्कीच गरजेचं आहे, पण त्या शिक्षणाबरोबर आपली शारीरिक जडणघडण होणे हे सुद्धा गरजेचं आहे। बाळांनो, गणवेश आपले सगळ्यांचे सारखेच का असतात याचा कधी विचार केलात का तुम्ही? मला वाटतं कदाचित आपण मलाही आजपर्यंत माहिती नव्हतं, पण मी कुठेतरी लेख वाचलाय तेव्हा मला कळालं की गणवेश एकसारखे का असतात, तर इथं कुठल्याही प्रकारचा आपल्याला दुजाभाव नसतो। शाळा हे असं आहे, आपण त्याला ज्ञानाचं मंदिर म्हणतो। आई वडिलांनंतर शिक्षक हे एकच माध्यम आहे की ते आपल्याला घडवण्याचं काम करत असतात। मला वाटतं शिक्षक हे त्यांच्या मुलांपेक्षा जास्त आपल्या शाळेला घडवत असतात आणि विशेष म्हणजे इथे माझी जिवलग मैत्रीण आहे, चैताली मॅडम आहेत ना तुमच्या, त्या आणि मी आम्ही वर्ग मैत्रिणीच आहोत। त्या लहान वयापासून काय चांगल्या शिकल्या म्हणून आज तुम्हाला चांगले शिकू शकता। कळलं? मी सुद्धा एक वकील आहे। आम्ही शाळेत शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे शिकलो, शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही फॉलो केला आणि म्हणून आज आम्ही तुमच्यासमोर प्रमुख पाहुणे आहोत। उद्या तुम्ही यातून चांगले डॉक्टर, वकील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही नाविन्य कमवा। परंतु बाळांनो, हा गणवेश काय असतो? आज गणवेशामुळे एक चौकट निर्माण झालेली आहे। हा गणवेश नुसते कपडे नसून तो आपल्या उज्ज्वल भविष्याची एक गडी आहे। यातून आपण चौकटीत राहतो। इथे आपण कुठलाच भेदभाव करत नाही, गरीब श्रीमंत नाही, इथे सर्वांना सेम ड्रेस असतो आणि आपण एकाच प्रकारे एकच शिकत असतो आणि त्यातून आपण पुढे जात असताना कुठेही दुजाभाव होऊ नये म्हणून गणवेश असतो। आज आपण पीटी युनिफॉर्मचं वाटप आहे। पीटी म्हणजे काय? ती शारीरिक शिक्षण। शारीरिक शिक्षण म्हणजेच काय? आज मुलांना आपण बघतोय, लहान मुलांना एखादी आई बरोबर मोबाईल देत असते, जन्मल्यापासून त्याचे व्हिडिओज वगैरे या सगळ्यांचे आपण त्याच्यात बिझी झालेलो आहोत। परंतु एक शिक्षक मात्र असे आहे की जे मुलांना घडवत असतात। इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे, ये तो है तपती ज्वाला, आग में क्या झोंकेंगे। बादलों को चीर करके ये धरती रोशन करेगा, उदय होगा, उदय होगा, रोके ना रुकेगा, उदय होगा, उदय होगा, अंबर भी झुकेगा।